एक नवीन उदाहरण आहे. त्या उदाहरणाचं जर तुम्ही निरीक्षण केलं, 2 डायस दिलेले आहेत. त्या 2 डायसमध्ये तुमचं अशा लक्षात येतं की या ठिकाणी 1 पण सारखा आहे, या ठिकाणी 1 पण सारखा आहे. तसंच 5 अंक आणि 5 अंक सारखे आहेत. म्हणजेच 2 डायस दिलेले आहेत आणि दोन्ही डायसमध्ये आपल्याला 2-2 अंक सारखे आहेत. 2 अंक जेव्हा सारखे असतात, तेव्हा उरलेला अंक एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध असतो. म्हणून 3च्या विरुद्ध अंक असणार आहे 6. आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी 6. दुसऱ्या उदाहरणाचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी सुद्धा हा 4 आणि हा 4 अंक दोनदा दिसतोय, 3 आणि 3 दोनदा दिसतोय. म्हणजेच या डायसमध्ये 2 सरफेस सारखे आहेत. मग जेव्हा 2 सरफेस सारखे असतात, तेव्हा उरलेला जो डायस आहे किंवा उरलेला जो सरफेस आहे ते एक्झॅक्ट एकमेकाच्या विरुद्ध असतात. म्हणून 2च्या विरुद्ध या ठिकाणी काय असणार आहे, 2च्या विरुद्ध असणार आहे 6. अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या डायसमध्ये 2 सरफेस किंवा 2 अंक सारखे असतात, तेव्हा उरलेला तिसरा सरफेस 3 अंक एकमेकाच्या एक्झॅक्ट विरुद्ध असतात. बघा आता एक वेगळं उदाहरण बघूया. 2 डायस दिलेले आहे. 5, 2, 3 असलेला आणि 6, 1, 4 असलेला डायस आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल. आता तुम्ही जर काय डायसचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी एकही अंक सारखा नाहीये किंवा दोन्ही अंक सारखे नाही, म्हणजे अंकच नाही सारखा. याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही कॉमन सरफेस, तुम्हाला कॉमन दिसत नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपल्याला ठरवावं लागतं की दिलेला हा जो डायस आहे तो स्टँडर्ड आहे का. स्टँडर्ड आहे म्हणजे कसा, त्याच्या समोरच्या बाजूंची बेरीज 7 येते का. बघा 5 आणि 1, 5 आणि 2 7, 6 आणि 1 7, म्हणजे हा स्टँडर्ड डायस आहे. मग स्टँडर्ड डायसचा जो टॉप असतो तो एकमेकांच्या विरुद्ध असतो. म्हणजे 5च्या विरुद्ध काय असेल, तुमचा 6 असणार आहे. तसंच या डायसची ही जी बाजू आहे, आता मी इकडे आहे डावी बाजूला, तर ह्या डायसची उजवी बाजू काय असेल, एकमेकाच्या विरुद्ध असेल. म्हणजे 2च्या विरुद्ध 4. ह्या डायसची इकडची उजवी बाजू या डायसच्या डावी बाजू काय असेल, एकमेकाच्या विरुद्ध असतील. म्हणजे 3च्या विरुद्ध 1 असेल. अशा पद्धतीने आपल्याला एकही संख्या कॉमन नसेल किंवा एखादा सरफेस कॉमन नसेल, अशा पद्धतीने आपण त्याची पेअर करून उत्तर काढू शकतो. परत लक्षात घ्या एकदा की जेव्हा एकही संख्या कॉमन नसते किंवा एकही सरफेस कॉमन नसतो, सारखा नसतो, तेव्हा तो डायस स्टँडर्ड आहे का ते चेक करा. स्टँडर्ड असला म्हणजे आपण त्याला म्हणतो नियमित डायस. किंवा बघा समोरचा हा स्पेस 5 आणि 2 7 होत आहेत, 6 आणि 7 होत आहेत, म्हणजे डायसच्या अंकांची बेरीज जी आहे शेजारच्या ती काय येते, 7 येते. तर मग असा हा डायस, तेव्हा असा डायस असताना जे टॉप आहेत ना ते एकमेकाच्या विरुद्ध असतात. ह्या डायसची डावी बाजू ह्या डायसच्या उजव्या बाजू बरोबर म्हणजे विरुद्ध बाजूला असते. ह्या डायसची उजवी बाजू ह्या डायसच्या डाव्या बाजूला विरुद्ध असते. अशा पद्धतीने आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध असलेले डायस किंवा अंक काढता येतात. बघा आता अजून एक नवीन उदाहरण बघूया. आता या उदाहरणामध्ये डायस नाहीये, तर आपण डायसला ओपन केलाय. डायसला ओपन केल्यानंतर तिला म्हणतात घडणी. आता या घडणीमधले सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न विचारलाय बघा, वरील घडणीत पर्सेंटेजचं चिन्ह जे आहे त्याच्या विरुद्ध बाजूस कोणते चिन्ह येणार. जेव्हा तुम्हाला एखादी डायस ओपन करून त्याची घडणी दिली जाते, तेव्हा त्याच्या विरुद्ध संख्या कशा ओळखायच्या. बघा या ठिकाणी 1 सोडून 1 असतं. बघा हा डॉलरच्या विरुद्ध कोणता असणार आहे, हॅशटॅग असणार आहे. तर ह्या पर्सेंटेजच्या विरुद्ध कोणता असणार आहे, कॉपीरेट असणार आहे. आणि त्याला @ आणि ट्रायंगल, ह्या ॲटच्या विरुद्ध काय असणार आहे, ट्रायंगल असणार आहे. लक्षात घ्या, कधीही घडणी ओपन केल्यानंतर 1 बाय 1 एक चिन्ह सोडून, बघा डॉलर आहे, आपण पर्सेंटेज सोडला, अशा पद्धतीने हा हॅशटॅग याचा विरुद्ध येणार. तसंच पर्सेंटेज आणि कॉपीराइट एक सोडून दिल्यामध्ये त्याच्या विरुद्ध येणार. आणि राहिलेले इकडचे @ आणि ट्रायंगल एकमेकाच्या विरुद्ध येणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या हिशोबाने बघा आता आपलं उत्तर काय असणार, मग पर्सेंटेजच्या विरुद्ध. हा पर्सेंटेज आहे, एक सोडून द्या, हे आपण सोडून दिलंय, आला कॉपीराइट, म्हणजेच कॉपीराइट पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर असणार आहे. या ठिकाणी बघा एक डायस ओपन केलाय, ओपन घडणी आपण त्यात दाखवलेली आहे आणि विचारलंय की वरील घडणीमध्ये एफच्या विरुद्ध बाजूस कोणते अक्षर असणार आहे. आता मग अशी आपण काय पाहिलं, घडणी ओपन केल्यानंतर 1 बाय 1 अपोजिट असतो. आता बघा सीचा अपोजिट कोणता येणार, दुसरा मार्कर घेऊया. सीच्या अपोजिट कोणता येणार, बघा सीच्या अपोजिट तुमचा येणार बी. तसंच ईच्या अपोजिट कोणता येणार, ए. आणि डीच्या अपोजिट कोणता येणार, एफ. मग आपल्याला काय विचारलं आहे, एफच्या विरुद्ध कोणता असणार आहे, डी. म्हणजे हे अक्षर एकमेकांच्या विरुद्ध बाजूस येणार. म्हणून उत्तर असणार आहे आपलं एफच्या विरुद्ध बाजू काय येणार, डी. हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आतापर्यंत आपण डायसचे सगळे 1, 2, 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता पुढच्या भागामध्ये मिक्स उदाहरण बघूया. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 डायस दिलेले असतील किंवा 3पेक्षा जास्त डायस दिलेले असतील, म्हणजेच
भाषेच्या अवस्था दिलेल्या असतील आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारले असतील. मिश्र स्वरूपाचे आपण प्रश्न पुढच्या भागात बघूया आणि काठिण्य पातळी थोडीशी वाढवूया. चला तर भेटूया पुढच्या भागात.